नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. निवृत्ती वेतन देणगी नसून हा कर्मचाऱ्याचा अधिकार आहे, असे उच्च न्यायालयाने खडसावून सांगितले. विदर्भात उष्णतेची लाट पुन्हा तीव्र झाली. अकोला, अमरावती आणि नागपूर 45 अंशाच्या पार. विद्यापीठ महाविद्यालय न्यायाधिकरण येथे पीठासीन अधिकाऱ्याची नियुक्ती, शासनाने काढलाय निर्णय. या आणि इतर बातम्या, देश विदेशातील आणि स्थानिक बातम्या बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसिंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत राहा नियमित ताज्या बातम्या कनक खुशी न्यूज चॅनलवर. तर बघूया आजच्या ठळक बातम्या आणि इतर बातम्या. निवृत्ती वेतनाचे लाभ ही कोणत्याही प्रकारची देणगी नसून तो कर्मचाऱ्याचा अधिकार आहे आणि योग्य कारणाशिवाय तो नाकारता येऊ शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे. सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे याबाबत अनेक निर्णय असूनही नागपूर महानगरपालिकेने एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे निवृत्तीवेतन रोखले. उच्च न्यायालयाने मनपाला सेवानिवृत्ती कर्मचाऱ्याचे सर्व लाभ 8 आठवड्यात द्या असा आदेश दिलेला आहे. संजय मोती सिंग गौतम यांनी निवृत्ती संदर्भातील याचिका दाखल केली असून ते मनपाचे वायरमन पदावर निवृत्त झाले. या प्रकरणावर न्यायमूर्ती मुकुलिका जवळीकर आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार गौतम यांची 19 ऑक्टोबर 1991 रोजी भटक्या जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवर नियुक्ती झाली होती. त्यांनी तब्बल 32 वर्ष सेवा बजावली. 2022मध्ये त्यांना जात दावा पडताळणी समितीपुढे पाठवण्यात आले होते. त्यानंतर 28 मार्च 2023 रोजी समितीने त्यांना जात दावा अवैध ठरविला. मात्र या आदेशानंतरही मनपाने त्यांच्यावर कोणतीही विभागीय कारवाई केली नाही. उलट त्यांना तब्बल 14 महिने सेवेत कायम ठेवून 31 मे 2024 रोजी नियमितपणे सेवानिवृत्त होऊ दिले. सेवानिवृत्तीनंतर गौतम यांचे पेन्शन, ग्रॅज्युटी, रजा, रोखीकरण, GPS आणि अन्य लाभ रोखून ठेवण्यात आलेले होते. विदर्भात पुन्हा परत एकदा सूर्याचा कहर सुरू झाला असून गुरुवारी अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट असल्याचे घोषित करण्यात आले. या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला होता. तसेच इतर जिल्ह्यामध्ये उष्ण व कोरड्या वाऱ्यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झालेले आहे. अकोला येथे विदर्भ व राज्यातील उच्चांक 45.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. तापमान सरासरीपेक्षा 3.7 अंशांनी अधिक आहे. वर्धा येथीलही पारा 45 अंशाच्या पार गेलेला आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात अकोला, अमरावती, वर्धा व नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि काळजी घ्यावी. शासनाकडून निर्णय करण्यात आलेला आहे की विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे पीठासीन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथील पीठासीन अधिकारी पद गेल्या 18 महिन्यापासून रिक्त होते. अनेक महिन्यापासून असलेली ही मागणी अखेर मान्य करण्यात आलेली आहे. विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथे नियमित पीठासीन अधिकारी नियुक्त करण्यात आले. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे शासन निर्णय निर्गमित केलेला असून शिक्षक संघटनाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी यासाठी पाठपुरावा केलेला होता.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 कलम 81 अन्वये राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरणाचे स्थापन करण्यात आलेली आहे. सदर न्यायाधिकरणाची कार्यक्षेत्रे ही विद्यापीठ व संलग्नित खाजगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवाविषयी याचिका व अपील याचिका यांचा निपटारा करण्याची तरतूद निषेध करण्यात आलेली आहे. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली कार्यक्षेत्रातील नागपूर स्थित विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथील पीठासीन अधिकारी 30 ऑक्टोबर 2024 रोजी सेवानिवृत्त झाले. गेल्या 18 महिन्यापासून नियमित अधिकारी नियुक्त केलेले नव्हते. याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सचिव रेड्डी यांच्याकडे सतत पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेट घेऊन पाठपुरावा केला. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पीठासीन अधिकारी पदावर न्यायमूर्ती मुकुलिका श्रीकांत जवळीकर यांची 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती केल्याचा शासन निर्णय काढलेला आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनकखुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनकखुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनकखुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.